शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आहे। काल विधानभवनात जो काही राडा झाला त्यानंतर आज नेमकी विरोधकांची भूमिका काय असणार आहे आपण जाणून घेणार आहोत। काल जो काही प्रकार घडला, बरेचसे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले, न्यायाचं मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी अशी घटना घडते। आज विरोधक म्हणून भूमिका काय? तर विरोधक म्हणून भूमिका अशी आहे की या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीची गुंडागर्दी सत्ताधारी पक्षाकडनं केली जाते हे दुर्दैव आहे आणि म्हणून विधान परिषदेच्या अध्यक्षांना तो अधिकार आहे सभापतींना, त्यांनी तात्काळ याच्यावरती कारवाई करायला पाहिजे, जे कोण आमदार असतील त्याच्यावर आणि जे कोणी गुंडागिरी करतात त्याच्यावर। पासष्टची खिरापत वाटली जाते, कोण जबाबदार आहे त्याला, कोणाचा आदेश असतो? आणि त्यामुळे महाराष्ट्रात जी काय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे तीच परिस्थिती या न्यायमंदिरामध्ये आज या सगळ्या आवारात सुरू आहे। दुर्दैव आहे, सरकारचं फेल्युअर आहे, परंतु या संपूर्ण वास्तूचे जबाबदार सभापती आणि अध्यक्ष असतात विधानसभेचे, त्यांचा देखील कंट्रोल याच्यावरती नाही, अशी परिस्थिती आहे। आणि मग या सगळ्या भागात आमदाराचं संरक्षण करणार कोण हा प्रश्न आहे आणि म्हणून असुरक्षित महाराष्ट्राबरोबर विधानसभेत देखील असुरक्षितता आहे। नक्कीच, पण एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता आमदार म्हणून तुम्हाला सुद्धा भीती वाटते का? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून ही सगळी हाणामारी झाली असं सुद्धा दृश्यांमध्ये दिसतंय। दृश्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्याच कार्यकर्त्याकडनं झाली आहे। शेवटी आमदार कोणी असू दे, आमदार जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते असतील किंवा माझे असतील किंवा आणखी कोणत्या पक्ष कोणता यापेक्षा तो आमदार प्रश्न विचारतो, तो आपली भूमिका मांडतो आणि म्हणून त्याचा डूक ठेवून अशा पद्धतीने मारहाण जर सत्ता पक्षाकडनं केली जात असेल तर काय निलंबनाची मागणी करणार? हे गिलोटीन ठेवलं आहे मानेवर, गिलोटीन मानेवरती ठेवलेलं आहे, ते कधी ओढण्याचं काम हे सत्ता पक्षाची मंडळी करत असतील तर हे सरकारचं फेल्युअर आहे आणि म्हणून यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे। आता कारवाई करणार कोण? सभापती आणि अध्यक्ष, त्यांनीही तात्काळ याच्यामध्ये लक्ष घालून कारवाई करायला पाहिजे। आरोपींना कोर्टात हजर केलं जात आहे, त्या ठिकाणी सुनावणी होणार आहे, कसं पाहताय एकंदरीतच प्रकरणाकडे? आरोपींना सुनावणी होणार आहे हा तर प्रोसेसचा भाग आहे, जो इंडियन पोलीस कोड जे आहे त्यानुसार होतं आहे, त्यामुळे याच्यात काय फार मोठं नाही। पण ते आले कसे, त्याला आणले कसे गेले, मारण्याचा कट अगोदर ठरला होता का, या सगळ्या गोष्टी समोर यायला पाहिजेत ना। नक्कीच, एक महत्त्वाचा राजकीय प्रश्न असा आहे, काल आपण पाहिलं की 293च्या प्रश्नावरती कशा पद्धतीनं शंभूराजे देसाई आणि एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच इतर जे नेते होते ते आमनेसामने आले होते। यानंतर शंभूराजे देसाई यांनी असं पण म्हटलं की जर पुढच्या वेळी अशी भूमिका जर शिवसैनिकांनी घेतली, ठाकरे यांच्या आमदारांनी घेतली तर मात्र आम्ही विसरून जाऊ की आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, आम्ही शिवसैनिक म्हणून सामोरं जाऊ। असं आहे की हा काय कुस्तीचा फड नाही आहे, ही विधिमंडळ आहे आणि या विधिमंडळाची प्रथा आणि परंपरा आहे। अशा पद्धतीची भाषा जे मंत्री करतात, महाराष्ट्राची आन बान शान आणि पत यांनी घालवली आहे आणि त्यामुळे हे विधिमंडळामध्ये अशा पद्धतीने वक्तव्य करणं चुकीचं आहे। त्याला खऱ्या अर्थ अध्यक्षांनी समज द्यायला पाहिजे, ही अध्यक्षांची जबाबदारी आहे, अध्यक्षांचे अधिकार आहेत। काय कुस्तीचा फड आहे? कोणी मंत्री उठेल तो मंत्री आहे म्हणून काही बोलेल? नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय की या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे सुनील प्रभू यांनी आणि त्यासोबतच टीकासुद्धा केली आहे शिवसेनेच्या नेत्यांवर, मंत्र्यांवर। कॅमेरापासून योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।